म्हणजे भारतात चाललंय काय? 4 जून 2017ला एक 17 वर्षाची मुलगी काम मागण्यासाठी भाजप आमदार कुलदीप सेंगरच्या घरी जाते. इथे तिच्यावर बलात्कार होतो. याच्या काही दिवसांनीच आमदाराचे 3 लोक तिला किडनॅप करत ड्रग्ज देऊन अनेक दिवस तिचा गँगरेप करतात. जेव्हा ती कंप्लेंट करायला पोलीस स्टेशन मध्ये जाते तेव्हा पोलीस आमदाराचे नाव कंप्लेंट मध्ये घेतच नाही. फक्त त्या आमदारांच्या 3 लोकांच्या नावावरती FIR होते. कारण आमदाराचे नाव लिहिले तर त्यांची चाटणार कोण? त्यामुळे सर्व्हायव्हर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिते, ज्यात सेंगरने रेप केल्याचे आरोप असतात. यानंतर सेंगरचे भाव आणि त्याचे लोक तिच्या वडिलांना मारहाण करतात आणि उलट तिच्या वडिलांवरतीच खोटी पोलीस केस दाखल होते, ज्यामुळे तिच्या वडिलांना पोलीस अरेस्ट करतात. या सगळ्या गोष्टीने परेशान होऊन ही मुलगी यूपीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करते आणि याच्या दुसऱ्या दिवशी पोलीस कस्टडीमध्ये तिच्या वडिलांना मारून टाकले जाते. आता आपण एवढे पण दूधखुळे नाहीत की तिच्या वडिलांच्या मृत्यूला कोण कारणीभूत आहेत हे ओळखायला. तर यानंतर CBI कडे ही केस आल्यानंतर सेंगरला अटक करण्यात आली. तसेच या केसमध्ये फेरफार करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जातात. या दरम्यान या सर्व्हायव्हरच्या वडिलांच्या गूढ मृत्यूचा जो एकमेव साक्षीदार असतो त्याची बॉडी मिळते. तसेच 2019 मध्ये उन्नाव मध्ये खासदार म्हणून निवडून आलेले साक्षी महाराज या सेंगरला भेटायला जेलमध्ये जातात. बघा काय लेवल आहे लोकांची. तसेच या पीडितेच्या काकांना 20 वर्ष जुन्या केसमध्ये 10 वर्षांची शिक्षा होते. यानंतर जुलै 2019 मध्ये सर्व्हायव्हर तिची काकू, मावशी आणि वकिलासह रायबरेलीला जात असताना नंबर प्लेट नसलेली एक ट्रक यांना जोरात धडक देते. या ऍक्सिडेंट मध्ये तिची काकू, मावशी आणि वकिलाचा मृत्यू झाला. तर पीडित तरुणी 6 महिने व्हेंटिलेटर वरती होती. पुढे सुप्रीम कोर्ट या केसला दिल्लीत हलवते आणि 16 डिसेंबर 2019 रोजी आमदाराला बलात्कारासाठी जन्मठेपची शिक्षा होते. पण आता 23 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली हायकोर्टाने याला जामीन देऊन शिक्षा स्थगित केली आहे. बघा, हे प्रकरण समोर आले म्हणून आपल्याला माहिती पडलंय असं लाखो प्रकरण भारतात न्यायाच्या प्रतीक्षेत असतील. या नेत्यांसाठी कायदा वेगळा आहे आणि आपण सामान्य लोकांसाठी वेगळा, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. तर ही रील जास्तीत जास्त शेअर करा.